तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश महायात्रेचे बार्शीत आगमन, ऐतिहासिक सोहळ्याचे उत्साहात स्वागत आणि भूमिपूजन सोहळा संपन्न। 16 सप्टेंबर 2024 बार्शी शहरातील आजचा दिवस एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वपूर्ण ठरला, ज्या दिवशी तथागत गौतम बुद्ध आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलश महायात्रेचे आगमन झाले। इंडो-एशियन एकता फाउंडेशन आणि नालंदा स्तूप बुद्धिझम अँड रिसर्च ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित या अस्थिकलश यात्रेला राज्य अतिथी दर्जा मिळालेला आहे। बार्शीत या यात्रेचे भव्य स्वागत आणि भूमिपूजन सोहळा संपन्न झाला, ज्यामध्ये शहरातील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला। यात्रेच्या आगमनासोबतच बार्शीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 10 मे 1924 रोजी दिलेल्या ऐतिहासिक भाषणाचा शताब्दी महोत्सव देखील साजरा करण्यात आला। या भाषणाने सामाजिक न्याय, समता आणि परिवर्तनासाठी लढणाऱ्या समाजाला नवी दिशा दिली होती। 100 वर्षांनंतर देखील या भाषणाची प्रेरणा आणि शक्ती अद्याप जिवंत असून, या निमित्ताने बार्शीकरांनी या महान विचारवंताचा सन्मान केला। तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिकलश महायात्रेचे जामगाव नाकामार्गे बार्शीत आगमन झाले। शहरातील लोकमान्य चाळ, एसटी स्टँड, पोस्ट चौक, भीमनगर अशा प्रमुख ठिकाणांवर या यात्रेला थांबून नागरिकांनी अभिवादन केले। नागरिकांनी हात जोडून आणि पुष्पवृष्टी करून यात्रेचे स्वागत केले। यात्रेच्या स्वागतासाठी शहरभरात एक वेगळा उत्साह आणि भक्तिमय वातावरण तयार झाले होते। यात्रेचे आगमनानंतर नियोजित बुद्धविहाराच्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। बार्शीचे विद्यमान आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। तसेच श्रीलंकेचे वंदनीय भंते यांची प्रमुख उपस्थिती देखील होती। या भूमिपूजन सोहळ्याने आंबेडकरी समाजात आनंद आणि गर्वाचे वातावरण निर्माण केले। हा नवीन बुद्धविहार बार्शीकरांसाठी एक नवा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र ठरणार आहे। महायात्रेच्या स्वागत सोहळ्यात आमदार राजाभाऊ राऊत यांनी बार्शीमध्ये भव्य बुद्धविहार उभारण्याची घोषणा केली। नालंदा स्तूप बुद्धिझम अँड रिसर्च ट्रस्टने अनेक वर्षांपासून ही मागणी केली होती, जी आता प्रत्यक्षात येणार आहे। यामुळे आंबेडकरी समाजात उत्साहाचे वातावरण आहे आणि हा बुद्धविहार समाजाच्या एकात्मतेचे प्रतीक ठरणार आहे। बार्शीतून पुढे ही अस्थिकलश महायात्रा येरमाळा, लातूर मार्गे पुढे रवाना झाली। परतीचा मार्ग अमन चौक, आनंद चौक, एकविराई मंदिर, भगवंत मंदिर, फुल मार्केट, लहुजी वस्ताद चौक अशा ठिकाणांवरून जात कुसळंब आणि पाथरी मार्गे लातूरकडे गेला। सर्व मार्गांवर बार्शीकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करून यात्रेला अभिवादन केले। महायात्रेच्या स्वागतासाठी आणि भूमिपूजन सोहळ्यासाठी बार्शीकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। शहरातील सर्व राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि आंबेडकरी समाजातील प्रतिनिधी उपस्थित होते। इंडो-एशियन एकता फाउंडेशन आणि नालंदा स्तूप बुद्धिझम अँड रिसर्च ट्रस्ट यांनी बार्शीकरांचे विशेष आभार मानले, कारण या महायात्रेच्या यशस्वी आयोजनात शहरातील नागरिकांनी मोलाची भूमिका बजावली। बार्शीतील हा ऐतिहासिक सोहळा शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक जीवनातील एक नवीन अध्याय ठरला आहे। तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि शिक्षणांचा संदेश या यात्रेद्वारे समाजात अधिक दृढपणे रुजवला जात आहे। बार्शीकरांसाठी हा दिवस अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरला, ज्याने शहराच्या भविष्याला एक नवी दिशा दिली आहे। मैं श्रीलंका से रहने वाले हूँ। मैं श्रीलंका से ये हस्ती गौतम बुद्ध का हस्ती लेके आया हूँ। वो पुणे से उज्जैन तक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश बौद्ध धर्म लोग के लिए दर्शन करने के लिए मेरा इच्छा है। ये हस्ती देखकर वो लोग के लिए उन लोग के लिए पुण्य देने के लिए, आशीर्वाद देने के लिए हम लोग भ्रमण कर रहा है। आगे भी उज्जैन तक हम लोग ये कार्यक्रम करेंगे। मेरा प्रार्थना, मेरा इच्छा है ये सभी लोग के लिए आशीर्वाद देने के लिए श्रीलंका से यही आए थे। वो पवित्र भारतीय बौद्ध दर्शन बाबा साहब अम्बेडकर ने प्रचार किया, और जैसा हम लोग भी वो धर्म इसी धर्म में प्रचार करने के लिए। नमो बुद्धाय जय भीम। मी नितीन गजबीये इंडो-एशियन मेत्ता फाउंडेशनच्या सचिव पदावर कार्यरत आहे। इंडो-एशियन मेत्ता फाउंडेशनच्या वतीने संपूर्ण भारत देशामध्ये भगवान बुद्धांच्या धम्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा या प्रमुख उद्देश हाती घेऊन इंडो-एशियन मेत्ता फाउंडेशनच्या वतीने श्रीलंकेवरून पवित्र भगवान बुद्धांच्या अस्थिघातीसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिघातून नागपूर येथून घेऊन आज पुणे शहरातून 10 सप्टेंबरला पुणे शहरातून आम्ही अस्थिकलश महायात्रेचे आयोजन करण्यात आलेले आहे। ही यात्रा
सातारा, सोलापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद करत आज नमो बुद्धाय, जय भीम. हे अस्थिकलश यात्रा महायात्रा करण्यामागचा आमचा एकमेव उद्देश जो आहे हा आहे की भारतामध्ये आज सर्वप्रथम आपणा सर्वांस मी सांगू इच्छिते की भगवान बुद्धांचा जो धम्म लोप पावला होता त्याला रिवायवल ऑफ बुद्धिझम हा पुन्हा करण्यात आला. ते आहे आपले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर अनागारिका धम्मपालजी. अनागारिका धम्मपालजी यांचा आज 17 सप्टेंबर हा जन्मदिवस आहे. यामुळे मी सर्व भारतीयांना मनापासून आणि श्रीलंकेतील आपल्या लोकांना, बौद्ध धर्मीयांना सगळ्या त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आहे. कारण की अनागारिका धम्मपालजी जर नसते तर आज आपलं सारनाथ, बुद्धगया, लुंबिनी, कपिलवस्तू ही जी पवित्र स्थळ आहेत ती आज आपल्याला दिसली नसती. त्याचं जतन जे आहे हे अनागारिका धम्मपालजी यांनी केलेलं आहे. त्यानंतर बाबासाहेबांचा या भारतभूमीवरती जन्म झाला आणि त्याचं जे धम्मचक्र गतिमान करण्याचं कार्य जे आहे हे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि या धम्मयात्रेमध्ये नुसते भगवान बुद्धांचाच अस्थिकलश नाही आहे तर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सुद्धा आहे. कारण की या ठिकाणी गुरु आणि शिष्य यांचं आज आपण मिलन केलेलं आहे. कारण की बाबासाहेब नसते तर आपल्याला बुद्ध माहित नसते, म्हणून त्यांच्या उपकाराची आपण परतफेड करावी. आणि बरेच वयोवृद्ध लोक असतात, त्याचप्रमाणे लहान असतात आणि भगवान बुद्धाचा पवित्र अस्थि धातू इथे अवेलेबल आहेत. सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांची अस्थि कलश यात्रा पुणेपासून उज्जैनपर्यंत जाते ही बातमी आम्हाला समजल्यानंतर आम्ही अतिशय आनंदित झालो आणि हळवे झालो. कारण बाबासाहेबाच्या प्रती, बुद्धाच्या प्रती आमची श्रद्धा आणि जी निष्ठा आहे, आम्हाला असं वाटलं की या अस्थी जर बार्शी शहरात आल्या तर ते अधिक चांगलं होईल. आणि म्हणून आम्ही तसा प्रयत्न इंडो एशिया मेत्ता फाउंडेशनच्या आयोजकांशी संपर्क केला आणि मग त्यांना अस्थी बार्शी शहरामध्ये आणण्यासाठी विनंती केली. आमची विनंती त्यांनी मान्य केली आणि ते बार्शीमध्ये आले. त्याबद्दल त्यांचे आभार. आणि बार्शी ही प्रेरणाभूमी आहे, कारण बाबासाहेबांचं भाषण या ठिकाणी 1924ला झालं होतं. आज 2024 आहे. हे शतकपूर्तीचं वर्ष आहे आणि या निमित्तानं अस्थि कलश इथं येत आहेत आणि या अस्थि कलशाचं दर्शन, त्यांना अभिवादन करण्याचं भाग्य बार्शीकरांना मिळावं ही प्रामाणिक हेतू आमचा ही अस्थि कलश यात्रा इकडं बार्शीकडे वळवण्यामागं होता. तो आज सफल झाला. त्याबद्दल आम्ही इंडिया एशिया फाउंडेशनला खूप खूप धन्यवाद देतो. आणि या अस्थि कलश यात्रेमुळं समाजामध्ये जी काही गटतट फुटीचं जे काही भूमिका आहेत प्रत्येकाच्या, आज या अस्थि कलशाला साक्षी राहून मी या समाजाला विनंती करणार आहे की अस्थीचं दर्शन आपण बार्शी शहरात घेतले, आपण एकत्रितपणे काम केलं पाहिजे. आणि बाबासाहेबाचं जे स्वप्न होतं सारा भारत बौद्धमय करण्याचं, त्या दृष्टिकोनातून आपण प्रामाणिकपणानं पंचशिलाचं पालन करत आपण ते काम केलं पाहिजे. ही प्रामाणिक भावना आहे आणि ती जर प्रत्येकानं पाळली तर निश्चितपणानं बाबासाहेबाच्या स्वप्नातला भारत उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. मी अधिक बोलत नाही. मी या निमित्त एवढं आणखीन एक सांगू इच्छितो की नागरिक धर्मपाल यांनी जे योगदान बुद्धिझम भारतामध्ये वाढवण्यासाठी जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाला माझं वंदन आहे. आणि आज त्यांची जयंती आहे, त्यानिमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि सर्व भारतीयांना जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय भीम.